श्री स्वामी समर्थ मैत्रिणी कशा आहात? आशा करते खुश असेल, सुखी असेल आणि स्वामींच्या सेवेत रममाण असाल। आज मी आपल्याला आपला शुक्र मजबूत करण्यासाठी काही उपाय सांगणार आहे। तर शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी आपण गाईला पाणी दाखवायचं आहे आणि तिचे बादलीत जे पाणी ते पाणी आपण घरी घेऊन यायचं आणि आपल्या अंघोळीच्या पाण्यात मिक्स करायचे आहे। पाणी आपल्या अंघोळीच्या पाण्यात मिक्स केल्यामुळे आपले जे काही दोष असतील ते निघून जाण्यास गाईच्या पोटात 33 कोटी देवाचा वास आणि तिने जे पाणी पिलेले असते त्याची शक्ती त्या पाण्यामध्ये इतकी उतरत असते की आपण त्याचा हिशोब ठेवू शकत नाही। त्यामुळे त्या पाण्याचा इतका प्रभाव शरीरावर पडतो की आपण त्याची करू शकत नाही। अगणित असं ते आपल्याला पुण्य त्याच्यापासून प्राप्त होतं। आपला शुक्र ग्रह जर नाराज तर आपली नाती तुटतात, आपला कुठेही मान सन्मान होत नाही, प्रत्येक जण आपला अपमान करतो। म्हणून अशा वेळी शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी आपण शुक्रवारपासून उपाय करायला सुरुवात करायचं आहे। 12 चमेलीच्या किंवा फुलं घेऊन यायचं आहे। गुरुवारी रात्री आपल्या बेंबीवर एक फुल चमेलीचं म्हणजे ती कडी बेंबीमध्ये ठेवायची आणि बाकीचे 11 जी फुलं आहेत ते भोवतीनं ठेवायचं आहे आणि त्या मलमली कपड्यानं आपल्याला ते आपल्या बेंबीवर बांधून घ्यायचं आहे। ते तसंच राहून द्यायचं आहे रात्रभर। दुसऱ्या दिवशी ते उठल्यानंतर आपल्याला बाहेर मातीमध्ये कुठे पण टाकून दिलं तरी चालेल, फक्त कुणाच्या पायदळी येऊ नये याची काळजी घ्यायची आहे। हा आपण शुक्रवार किंवा रोज जर आपल्याला फुले भेटत असतील तरी आपण हा उपाय तरी चालेल, किंवा चमेलीचं तेल रोज रात्री आपल्या बेंबी लावायचे किंवा गुलाबाचे इत्र रोज रात्री आपल्या बेंबीमध्ये लावायचे। त्यामुळे शुक्र ग्रह मजबूत होण्यास मदत होते, आपली जी काही इडापिडा असेल ती टळण्यास मदत होते। परत लवंग, कापूर आणि कुंकू या 3 वस्तू आपल्याला जाळायच्या आहेत आणि त्या 3 वस्तू जाळल्यानंतर त्याची जी विभूती मिळेल ती विभूती आपल्याला रोज कपाळी आहे। त्यामुळे आपल्याला शुक्राची साथ मिळण्यास मदत होईल आणि आपल्याला त्याच्याबरोबर एक मंत्र उठायचा आहे। तो मंत्र म्हणजे अर्गल स्तोत्रातील तो मंत्र आहे। अंचित रूप विरेचनी सर्व शत्रू विनाशनी जननदेही यशोदेही दिशोदेही या मंत्राचे आपल्याला 1 माळ रोज जप करायचा आहे। म्हणजे 1 माळ म्हणजे 108 वेळा रोज याचा जप करायचा आहे। नंतर 43 दिवस आपल्याला मातीमध्ये कटल म्हणून जे फळ मिळतं ना ते आपल्याला रोज मातीत गाडायचं आहे। रोज कसलीही संकट, कसलीही आपल्याला मागं 7.5 असली, कसलाही शनी ग्रह काही त्याची बाधा असली, इडापिडा असली तर आपल्या मागची कायमची संपून जाते। फक्त अतिविश्वासाने आपल्याला रोज न चुकता हा उपाय 43 दिवस करता आला पाहिजे। जर कुणाला जमत असेल तर हा उपाय नक्की रोज 43 दिवस करून बघा आणि काय रिझल्ट मिळतो ते मला नक्की सांगा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।